सर्वांना सप्रेम नमस्कार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कायदा म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. आता आपण कायद्याचे स्वरूप काय आहे, कायद्याची वैशिष्ट्ये काय असतात किंवा कायद्याची सर्वसाधारण कार्ये काय असतात हे आपण पाहणार आहोत. शेवटी कायदा म्हणजे काय, तर कायदा हा मानवी वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं साधन आहे. माणसानं कसं वागावं, माणसाचे अधिकार काय असतात, त्यांची कर्तव्य काय असतात हे आपल्याला कायद्यामधून दिलेलं असतं. त्यामुळे कायदा म्हणजे काय, तर कायदा हा मानवी वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं साधन आहे हे कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आता कायद्याचं स्वरूप जरी आपण बोलत असला तरी कायद्याचं स्वरूप जे वेगळे मतप्रवाह आहेत ते हिशोबात घेऊन आपण स्वरूप मांडलं तर ते शास्त्रोक्त होणार आहे, ते सायंटिफिक होणार आहे. उदाहरणार्थ आपण जर महत्वाचं पॉझिटिव्हिजम थिअरी पाहिली, सकारात्मक थिअरी, तर त्यामध्ये कायदा जो असतो तो सार्वभौम सत्तेने दिलेला असतो आणि कायद्यामध्ये आदेश असतो. म्हणजे पहिलं आपल्याला स्वरूप काय कायद्याचं कळतं की कायदा म्हटलं की कायद्यामध्ये एक आदेश असतो. कायद्यामध्ये काय असतं, एक आदेश असतो. आणि ही थिअरी जी आहे ते आपल्याला ऑस्टिन या जॉन ऑस्टिन, ज्याला आपण म्हणतो की फाउंडर किंवा फादर ऑफ द इंग्लिश कॉमन लॉ सिस्टम, तर त्याने आपण जॉन ऑस्टिन असं म्हटलेलं आहे की कायदा जो असतो तो सार्वभौम सत्तेकडून बनवला जातो आणि कायद्याचं स्वरूप जे असतं ते सार्वभौम सत्तेकडून कायदा बनवला जातो. त्याला त्यांनी सॉवरिन पॉवर असं म्हटलेलं आहे. आता कायद्यामध्ये आदेश असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. कायदा हा नेहमी आदेश दिला जातो, त्यामध्ये विनंती नसते, त्यामध्ये रिक्वेस्ट नसते. आणि जर रिक्वेस्ट असेल तर तो कायदा असू शकत नाही. त्यामुळे कायदा जो दिला जातो ते कायदे मंडळ असतं, ज्याला आपण खासदार किंवा आमदार की ज्यांना अधिकृत सार्वभौम सत्तेने अधिकार दिलेले असतात त्याला आपण त्यांनी बनवलेला कायदा, त्याला आपण कायदा म्हणतो. त्यामध्ये आदेश असतो. आता कायदा म्हटलं की प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य असतं की त्यांनी त्या कायद्याचं पालन केलं पाहिजे. म्हणजे कायदा म्हटलं की ड्युटी आली, कायदा म्हटलं की कमांड आहे, कायदा म्हटलं की मेड बाय द सॉवरिन पॉवर आहे. म्हणजे कायदा सार्वभौम सत्ता बनवते, त्यामध्ये आदेश असतो. आता प्रत्येकाचं कर्तव्य आहे, कुणी पण व्यक्ती असो या देशातला, प्रत्येकाचं कर्तव्य आहे की त्याने त्या कायद्याचं पालन केलं पाहिजे. आणि जर कायद्याचं पालन केलं नाही तर त्यामध्ये सँक्शन किंवा शिक्षा होऊ शकते. म्हणजे ऑस्टिनची जी थिअरी आहे, जॉन ऑस्टिन यांनी कायदा म्हणजे त्याच्या थिअरीला कमांड थिअरी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्याच्या थिअरीला इम्पेरेटिव्ह थिअरी असं सुद्धा म्हटलं जातं. कारण प्रत्येक वेळी लोक कायद्याचं पालन करतात, शिक्षा म्हणून कायद्याचं पालन होतच असं नाही. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती सिग्नलला थांबतो, म्हणजे आपल्याला कुणाला तरी फाईन द्यावा लागेल किंवा दंड द्यावा लागेल म्हणून कायद्याचं पालन होत नसतं. तर त्यालाही असं वाटतं की आपल्या घरामध्ये प्रपंच आहे किंवा कायद्याचं पालन जर केलं तर आपला अपघात होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक वेळी कायदा जो असतो तो काही असा आदेश किंवा शिक्षाच असते असं नाही. परंतु कायद्याचं स्वरूप जे ऑस्टिननी सांगितलं की कायदा हा आपला मांडलाच पाहिजे, कायदा हा आपल्याला सक्तीचा आहे, कायद्याचं पालन केलं नाही तर त्यावर शिक्षा होते. पण मित्रांनो, प्रत्येक कायदा हा शिक्षेचा असतो असं नाही. उदाहरण तुम्हाला सांगतो की आपण भविष्य निर्वाह निधी हा जर कायदा पाहिला तर त्यामध्ये आपल्या कामगारांना आपण प्रॉव्हिडंट फंड देत असतो. म्हणजे कायद्यामध्ये प्रत्येक वेळी शिक्षा असते असं नाही. किंवा आपण जर ग्रॅच्युटी ऍक्ट पाहिला तर त्याला ग्रॅच्युटी ऍक्ट मध्ये आपण कामगारांची ठराविक वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांना काही एक बक्षीस म्हणून ग्रॅच्युटी देत असतो. किंवा आपण बोनस ऍक्ट पाहिला तर बोनस ऍक्ट मध्ये आपण ठराविक सणाच्या काळामध्ये आपल्या कामगारांना आपण बोनस देत असतो. तात्पर्य असं की प्रत्येक कायदा हा शिक्षेचा असतो असं नाही. किंवा आपण म्हणतो मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट, ज्या महिला कारखान्यामध्ये काम करतात त्यांना प्रसूतीविषयक लाभ दिले जातात, त्याला आपण मॅटर्निटी बेनिफिट म्हणतो. म्हणजे प्रत्येक कायद्यामध्ये शिक्षा असते नाही, प्रत्येक कायद्यामध्ये आदेश असतो असं नाहीये. तर प्रत्येक कायदा हा आदेशच असला पाहिजे असं नाही, तर त्यामध्ये लोकांच्या भल्यासाठी सुद्धा कायदा महत्वाचा असतो. आणि त्यामुळे आपल्या इंग्रजी कायद्याचे अतिशय द फादर ऑफ इंग्लिश फादर ऑफ कॉमन लॉ असं जर आपण म्हटलं तर फादर ऑफ इंग्लिश कॉमन लॉ हे जेरमी बेंथम जे आहेत, ह्या बेंथमनं अतिशय महत्वाचा शब्द वापरलेला आहे की कायदा म्हटलं की कायदा द बेसिक ऑब्जेक्ट ऑफ द लॉ इज द सॅटिस्फॅक्शन ऑफ द मॅक्सिमम नंबर. जास्तीत जास्त लोकांना आनंद देणे, जास्तीत जास्त लोकांचं भलं करणे आणि लोकांच्या यातना कमी करणे हा कायद्याचा उद्देश असला पाहिजे. म्हणजे एका बाजूला बेंथम जे आहेत ते बेंथम हे याला आपण म्हणतो की फादर ऑफ इंग्लिश ज्युरिस्प्रुडन्स, आणि पण जर आपण ऑस्टिनला फादर ऑफ इंग्लिश ज्युरिस्प्रुडन्स म्हटलं तर बेंथमला रिअल फादर ऑफ इंग्लिश ज्युरिस्प्रुडन्स असं म्हटलं जातं. म्हणजे बेंथमचे जे शिष्य आहेत, बेंथमचे जे विद्यार्थी आहेत ते ऑस्टिन आहे. आता हा जो सिद्धांत आहे बेंथमनी जे सांगितलं की कायदा म्हणजे आदेश आहे,
कायद्यामध्ये कर्तव्य असतं आणि कायद्यामध्ये शिक्षा असते, हेच तत्व आपल्याला बेंथमने दिलेले आहे. फक्त समजा एखाद्या आईनं आपल्या मुलाला शिक्षा दिली तर तो कायदा होईल का, यावर प्रश्नचिन्ह होतं. कारण बेंथमनं आदेश कुणी द्यायचा हे स्पष्टपणे मांडलेलं नव्हतं. आणि मग त्यांचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे बेंथम हे ऑस्टिनचे शिक्षक आहेत आणि त्यामुळं यांच्या सिद्धांताला थोडासा अजून अभ्यास करून ऑस्टिननं काय केलं की असा आदेश की जो सार्वभौम सत्तेने दिला जातो त्याला कायदा म्हणायचं. म्हणजे बेंथमनं कायदा म्हणजे कुणी दिलेला आदेश हे निश्चित केलेलं नव्हतं. मग आईने मुलाला जर आदेश दिला की तू असंच वाग किंवा तसंच वाग तर त्याला कायदा म्हणायचं का हे स्पष्ट नव्हतं. आणि त्यामुळे बेंथमच्या थेरीला अजून रिअलिस्टिक पद्धतीने एक ज्याला आपण तो सायंटिफिक पद्धतीने जे मांडलं ते पॉझिटिव्हिझम थेरी, सकारात्मक जो सिद्धांत होता त्यामध्ये ऑस्टिनने मांडलेला आहे. आणि त्यामुळे कायद्याचं स्वरूप म्हणजे काय तर कायदा हा सार्वभौम सत्तेने दिलेला असतो, त्यामध्ये आदेश असतो, प्रत्येकाचं कर्तव्य आहे की जो सार्वभौम सत्तेने आदेश दिलेला आहे त्याचं पालन करणे आणि नाही पालन केलं तर त्यामध्ये शिक्षा होऊ शकते. आता कायदा एक अनुभव आहे असा शब्द जो आहे तो ज्याला आपण म्हणतो की अमेरिकन लीगल रिअलिझम म्हणजे वास्तववादी सिद्धांत, अमेरिकन वास्तववादी सिद्धांत हा जो आहे यांनी कायद्याला एक अनुभवजन्य अशा पद्धतीने मांडलेला आहे. कायदा म्हणजे एखाद्या कायद्याच्या पुस्तकामध्ये किंवा लायब्ररीमध्ये कायदा नसतो, तर कायदा म्हणजे जे न्यायालय काम करतं त्याला कायदा म्हणतात. आणि त्यामुळं कायदा म्हणजे काय तर लॉ इज व्हॉट कोर्ट डू. काय म्हटलंय, लॉ इज व्हॉट कोर्ट डू. लॉ इज नॉट इन स्टॅटिक बुक. लॉ इज नॉट अ स्टॅटिक, लॉ इज अ एक्सपिरियन्स. कायदा काय आहे तर कायदा हा अनुभव आहे. म्हणजे कायद्याचा अर्थ कोण लावतं तर कायद्याचा अर्थ लावणारे लोक हे न्यायाधीश असतात. आणि त्यामुळं अमेरिकेमध्ये न्यायालय यंत्रणेला अतिशय महत्व आहे. आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये जो वास्तववादी सिद्धांत आहे तो असं मानतो की कायदा म्हणजे काय तर कायदा म्हणजे न्यायाधीश जे काम करतात किंवा न्यायाधीशांनी केलेलं कार्य म्हणजे कायदा म्हणायचं. म्हणजे कायदा कोण बनवतं तर कायदा जरी कायदेमंडळ बनवत असलं तरी कायद्याचा अर्थ लावणारे लोक जे असतात ते अमेरिकन लीगल रिअलिझम मध्ये न्यायाधीश म्हणतात. आणि आपण जर आपल्या राज्यघटनेमध्ये जरी पाहिलं तर आर्टिकल 141 मध्ये असं म्हटलेलं आहे की which decision delivered by the Supreme Court is binding to the all territory of India. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय देशातल्या सर्व यंत्रणांना बंधनकारक आहे असं जेव्हा भारतीय राज्यघटनेमधलं कलम 141 असं म्हणतं, याचा अर्थ जणू काही सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेतं तो एक प्रकारचा कायदाच आहे. मग त्याला आपण नाव दिलेलं आहे प्रेसिडेंट. आणि त्यामुळं 141 मध्ये पूर्व निर्णय याचं महत्व अधोरेखित केलेलं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय हा देशातील सर्व यंत्रणांना बंधनकारक आहे. म्हणजे इथे एक मुद्दा घ्यावा लागेल की न्यायालयाचं सुद्धा महत्व आहे. आणि त्यामुळं कायदा म्हणजे काय असतो, कायद्याचं स्वरूप कसं असतं तर कायदा म्हणजे जी न्याय व्यवस्था काम करते त्याला कायदा म्हणावं असं या यंत्रणेमध्ये म्हटलेलं आहे. आता इथं आपण जर पाहिलं तर लॉ कंट्रोलिंग द ह्युमन बिहेवियर म्हणजे कायदा जो असतो मानवी वर्तनावर नियंत्रण ठेवतो. माणसांना कसं वागावं, कसं बोलावं, एकूण लोकांशी एकमेकांशी कसं वागावं याचा अंतिम निर्णय जो असतो तो कायद्यामध्ये असतो. म्हणजे कायदा चुकीचं वागलं तर आपल्याला शिक्षा होते. म्हणजे कायदा काय आहे तर कायदा हा मानवी वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं साधन आहे. लॉ इज कंट्रोलिंग द ह्युमन बिहेवियर. आणि त्यामुळं कायद्याचं स्वरूप जे आहे ते एक नियंत्रणाचं स्वरूप इथं आपण म्हणू शकतो की आपल्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी, माणसाच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा हा असतो. आता कायदा म्हणजे कायद्यामध्ये समाज परिवर्तन होत असतं. कायदा म्हणजे समाज परिवर्तनाचं माध्यम आहे. लॉ इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल प्रोग्रेस. लॉ इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ द सोशल चेंज. म्हणजे कायद्यामुळे समाजामध्ये बदल होतो किंवा कायद्यामुळे समाज परिवर्तन होतं किंवा कायद्यामुळे सोशल ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं, परिवर्तन होऊ शकतं. आणि त्यामुळे कायदा जो आहे तो समाजाला बदलवण्यासाठी महत्वाचा आहे. जसं आपण म्हणतो की सती प्रोहिबिशन ऍक्ट हे आपण या कायद्यानं आपण काय केलं तर या कायद्यानं आपण सती प्रथा जी आहे ती रोखलेली आहे. तात्पर्य असं की एक इव्हिल
अशा पद्धतीची बॅड हॅबिट जी समाजामध्ये होती, इव्हिल अशा पद्धती दुष्ट चक्र जे होतं ते कायद्याने आपण बंद केलं. जसं आपण म्हणतो की आर्टिकल 17 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 17 मध्ये अबॉलिश द अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता ही कायमची नष्ट करण्यात आली किंवा अस्पृश्यतेला प्रतिबंध करण्यात आला. म्हणजे अस्पृश्यता ही आपल्या समाजामध्ये एक चुकीची किंवा वाईट प्रथा आहे आणि त्या प्रथेला रोखण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये अस्पृश्यता पाळणे कायद्याने निषिद्ध करण्यात आलेला आहे, प्रतिबंध केलेला आहे. म्हणजे कायदा काय करू शकतो, तर कायदा हा समाजातल्या वाईट प्रथा, चालीरीती, जसं आपण म्हणतो की ब्लॅक मॅजिक ऍक्ट आपण आणला. का बरं? नरेंद्र दाभोळकर यांच्या अथक प्रयत्नामुळे आपण ब्लॅक मॅजिक ऍक्ट, जादूटोणा कायदा आणला की ज्यामध्ये काळी जादू किंवा जादूटोणा हा रोखण्यात आला. म्हणजे इथं काय झालं की आपण कायद्यामुळे समाज परिवर्तन करू शकलो, समाजातल्या अंधश्रद्धा आपण नष्ट करू शकलो. जसं आपण म्हणतो की अण्णा हजारेंच्या प्रयत्नामुळे आपल्याकडे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आला 2005 मध्ये. माहिती अधिकार आपण आणला. म्हणजे माहिती अधिकार आणल्यामुळे काय झालं की समाजामध्ये सर्वसामान्य लोकांना माहिती मिळू लागली. जसं आपण म्हणतो की ग्राहक संरक्षण कायदा आपला 2019, पूर्वी 1986 चा कायदा होता, नंतर 2019 मध्ये आपण ग्राहक संरक्षण कायदा आणलेला आहे. म्हणजे या कायद्याचा उद्देश काय आहे की जी ग्राहकांची पिळवणूक होते ती पिळवणूक थांबवणे किंवा नियंत्रित करणे. म्हणजे शेवटी ग्राहकांची पिळवणूक होते हे समाजातलं एक वाईट प्रथा आहे आणि ती रोखण्यासाठी आपण कायदा आणला. म्हणजे कायदा काय करू शकतो, तर कायदा हा समाजामध्ये बदल करत असतो. हे खरं कायद्याचं स्वरूप आहे की कायदा जो असतो समाजामध्ये बदल करतो. त्यानंतर कायदा हा परमेश्वरानं दिलेला आहे. हे नॅचरल लॉ स्कूल असं म्हणतं की कायदा म्हणजे वेगळं काही नाहीये, तर कायदा अलिखित स्वरूपाचा असतो, कायदा लिखित स्वरूपाचा नसतो. कायदा म्हणजे परमेश्वराची वचनं आहेत. कायदा म्हणजे गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट. कायद्यामध्ये राईट रिझन शब्द त्यांनी आणला की कायदा म्हणजे विवेकाला धरून असतो. आपल्यामध्ये सद्बुद्धी असली पाहिजे, सर्व जनतेचं भलं हो, सर्वांचं कल्याण हो, ही जी भूमिका आपण वापरतो त्याला कायदा म्हटलं जातं. जे पेराल ते उगवतं असं आपण म्हणतो. म्हणजे जरी एखादी आपल्यावर सीसीटीव्ही असला तरी तो कृत्रिम आहे, मात्र नीतीचा सीसी आपल्यावर आहे. म्हणजे आपण म्हणतो की समुद्र सगळं सहन करतो, पण समुद्राला सुद्धा सुनामी येते आणि सुनामी आला की डोंगर एवढ्याला लाटा उभा राहतात. तात्पर्य असं की आपण सृष्टीचं चक्र जर पाहिलं तर सूर्य चंद्र हे सगळ्यांशी समान वागतात. त्यांनी कुणी एखाद्या व्यक्तीला, इंडिव्हिज्युअल व्यक्तीला कधी गृहीत धरून सूर्य चंद्र वागत नसतात, पण त्यांचे ते येतात, त्यांचे ते जातात. तात्पर्य असं की निसर्ग जसा सगळ्यांशी समान वागतो तसंच आपण सगळ्यांशी समान वागलं पाहिजे. आणि त्यामुळं निसर्गाचा कायदा ज्याला आपण म्हणतात नॅचरल लॉ, तो असं म्हणतो की कायदा म्हणजे परमेश्वराची वचनं आहेत. कायदा म्हणजे अलिखित असतो. कायदा म्हणजे सद्विवेक आहे. आपण सर्वांचं भलं झालं पाहिजे असं जेव्हा म्हणतो त्याला आपण नैसर्गिक कायदा म्हणतो. आणि त्यामुळं कायद्यामध्ये आपले जे मानव अधिकार आहेत हे मानव अधिकार वेगळं काही नाहीये, तर मानव अधिकार हे नैसर्गिक न्यायाची देण आहे. आणि त्यामुळे जगामध्ये मानव अधिकारांना, ह्युमन राईट्सला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. जसं आपण ह्युमन राईट्स मध्ये UDHR मध्ये पाहिलं, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ द ह्युमन राईट्स, त्यामध्ये एव्हरी मॅन बॉर्न फ्री म्हणजे प्रत्येक व्यक्ती जन्मतः स्वतंत्र असतो. किंवा आपण भारतीय राज्यघटनेमध्ये 12 ते 35 मध्ये आपले जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, जसं की आपण म्हणतो आर्टिकल 15 मध्ये म्हणतो नो डिस्क्रिमिनेशन म्हणजे कुठल्याही प्रकारे भेदाभेद करू नये. जेव्हा आपण असा शब्द वापरतो याचा अर्थच असतो की जात, धर्म, पंथ, वंश किंवा स्त्री की पुरुष असा भेदाभेद आपण करू नये. म्हणजेच काय की सर्वांशी आपण समान वागलं पाहिजे, समान न्यायाने वागलं पाहिजे. ज्यावेळी आपण असं म्हणतो की लिबर्टी, इक्वालिटी आणि फ्रेटर्निटी हा 3 शब्दांचा जेव्हा आपण वापर करतो की स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, त्यानंतर समानता आणि बंधुभाव, ही आपल्या राज्यघटनेची अतिशय महत्त्वाची तत्व आहेत. त्याला आपण फ्रॅटर्निटी म्हणतो. म्हणजे इक्वालिटी, लिबर्टी आणि फ्रॅटर्निटी, समता, स्वातंत्र्य, बंधुता हा जेव्हा शब्द आपण म्हणतो तर तो आपल्याला निसर्ग नियमाला अनुसरून आहे असं आपण म्हणतो. आपण जेव्हा म्हणतो रूल ऑफ लॉ, आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे, कायद्यापुढे सर्वजण समान असतात, नो वन इज अबव द लॉ, तेव्हा आपण निसर्ग कायद्याबद्दल बोलत असतो किंवा निसर्ग कायद्याची तत्व आपण बोलत असतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे कायदा हा परमेश्वराने दिलेला असतो असं आपल्याला नॅचरल लॉनं म्हटलेलं आहे. यानंतर कायद्याबद्दल आपण, कायदा जो असतो तो समाज व्यवस्था टिकून ठेवण्याचं काम कायदा करतो. म्हणजे कायद्यामध्ये जी समाज व्यवस्था असते ती टिकून ठेवली जाते. समाजामध्ये योग्य पद्धतीने समाजाला कशी शिस्त लागली पाहिजे यासाठी कायदा मदत करत असतो. त्यानंतर व्यक्तीला स्वातंत्र्य आणि न्याय देण्यासाठी कायदा अतिशय महत्त्वाचा आहे. जसं आपण कायद्यामध्ये एक तत्व आहे की युबिजियस युमी रेव्हिडियम, म्हणजे जिथं तुम्हाला हक्क आहे
किंवा जिथं तुमचा हक्क आहे तिथं तुम्हाला उपाय आहे. म्हणजे कायदा जो आहे आपल्या हक्कांचं रक्षण करतो. जसं आपण फंडामेंटल राईट्स जर आपण पाहिले तर आपल्या मूलभूत अधिकारांचं जर हनन झालं तर आपण सरकारला जबाबदार धरलेला आहे. इफ देयर इज अ व्हायलेशन ऑफ फंडामेंटल राईट्स देन स्टेट इज रिस्पॉन्सिबल. म्हणजे सरकार जबाबदार असतं. म्हणजे इथं एक नक्की आहे की कायदा म्हणजे काय आहे तर आपलं स्वातंत्र्य आणि आपल्याला न्याय देण्याचं साधन म्हणजे कायदा आहे. कायदा आपल्या हक्कांचं रक्षण करतो आणि हेच हॉलंड या विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे की कायदा जो असतो तो आपल्या हिताचं रक्षण करतो. अशाच पद्धतीनं जेरेमी बेंथम इज अ फादर ऑफ इंग्लिश ज्युरिस्प्रुडन्स असं म्हणतो आपण, द रिअल फादर ऑफ इंग्लिश ज्युरिस्प्रुडन्स. या पद्धतीने जर आपण खरे जे कायद्याचे संस्थापक आहेत जगामध्ये इंग्रजी कायद्याचे संस्थापक ते बेंथम आहेत आणि त्यांनी ऑब्जेक्ट ऑफ द लॉ सांगितलेलं आहे की कायद्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे, कायद्याचा उद्देश काय असला पाहिजे. ते असं म्हणतात की ऑब्जेक्ट ऑफ द लॉ इज अ मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन ऑफ द मॅक्झिमम नंबर अँड शन द पेन. लोकांच्या यातना कमी करणे आणि जास्तीत जास्त लोकांना आनंद कसा मिळेल असा कायद्याचा उद्देश असला पाहिजे. म्हणजे जेरेमी बेंथम हे बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय हा जो मुद्दा आहे की जास्तीत जास्त लोकांचं भलं झालं पाहिजे असं कायद्याचं स्वरूप असतं. ते आपल्याला जेरेमी बेंथम यांनी कायद्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. आणि कायद्याबद्दल आपल्याकडे जो हिस्टॉरिकल स्कूल आहे ज्याला आपण ऐतिहासिक मतप्रवाह म्हणतो आणि त्यामध्ये सॅविग्नी ह्या विचारवंतानं एक शब्द आणलेला आहे की कायदा म्हणजे इतिहास आहे आणि कायद्यामध्ये लोकांच्या भावना असतात आणि तो जर्मन शब्द त्यांनी वापरला होल्जिस्ट. होल्जिस्ट याचा अर्थ कॉमन कॉन्सायन्स ऑफ द पीपल. लोकांच्या भावना म्हणजे कायदा आहे आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की लॉ इज ए कस्टम. लॉ इज चेंज विथ द चेंजिंग नीड्स ऑफ सोसायटी. लॉ इज चेंज लाईक ए लँग्वेज. जशी आपण भाषा बदलते तशाच पद्धतीने कायदा सुद्धा बदलणारा असतो. फॉर एक्झाम्पल बायगॅमी सारखा एखादा अपराध जो आहे तो आपल्याला भारतीय कायद्यामध्ये दिसेल पण तो जर अमेरिकेमध्ये आपण गेला तर बायगॅमी किंवा पर स्त्री किंवा परपुरुषाशी संबंध ठेवणे अशा पद्धतीचा जो अपराध आपल्याकडे भारतात आहे तो आपल्याला अमेरिकेमध्ये तशा प्रकारचा अपराध हा त्यांच्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये किंवा प्रशासनामध्ये आपल्याला त्यांच्या कायद्यामध्ये दिसत नाही. तात्पर्य असं की कायदा जो असतो तो सर्वसामान्य लोकांचं भलं करणं आणि लोकांच्या यातना लोकांची दुःख कमी करणं हा कायद्याचा मुख्य उद्देश जो आहे तो उद्देश आपण यामध्ये म्हणू शकतो. धन्यवाद.